आजिवली आणि मोपे या दोन संघांच्या दरम्यान दुसऱ्या फेरीची आपण लढत पाहतोय। आजिवली संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी ठरवलं की दुसऱ्या इनिंगमध्ये आम्ही डिफेंड करणार धावांना। क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं मोपे संघाला आणि आजिवली संघाची आघाडीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय। तौसिफ शेख हा डावखुरी हाताचा अत्यंत विस्फोटक फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय, तर त्याच्या सोबतीला संघातील एक सिनियर खेळाडू संदीप माळी हा एक सिनियर खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय। तर करण पवारच्या हातामध्ये पहिलं षटक देण्यात आलंय। करणचा पहिलाच बॉल समोर ड्राइव्ह केलाय स्टायलिश पद्धतीनं, क्षेत्ररक्षक उभा आहे, चांगली फिल्डिंग त्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाली जयची आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल अर्जित केली जाते धावांचं आणि स्वतःचं खातं उघडतोय तो बॅट्समन तौसिफ। पहिल्या मॅच मध्ये या स्पर्धेतलं एक अर्धशतक तौसिफ शेखच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं। 17 बॉलमध्ये 53 धावांचा वादळी खेळ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला। 7 षटकारांचं योगदान त्या इनिंगमध्ये त्याचं राहिलं होतं आणि सगळ्या प्रेक्षकांना त्यानं, तमाम क्रीडा रसिकांना त्यानं एंटरटेन केलं होतं आपल्या त्या खेळीनं। आणि आता मात्र चांगली सुरुवात करत असताना पहिल्या बॉलवरती 30 यार्ड सर्कलचे रेस्ट्रिक्शन असलेलं पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि करण पवार हा पहिला आघाडीचा गोलंदाज आहे मोपे संघाचा। चांगला चेंडू आपल्याला खरं तर पाहायला मिळाला, थोडासा खाली राहिला, विकेट कीपर हर्षद पूर्णपणे बीट झाला आणि बाईकच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आली आहे। लेफ्ट हँडेड बॅटर राईट हँडेड बॅटरचं कॉम्बिनेशन आहे। फील्ड पोझिशन मध्ये वारंवार चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 बॉल नंतर 2 धावा स्कोरबोर्डवरती आहेत। एकाच परिसरातील हे दोन्ही संघ आहेत, एकमेकांचा खेळ फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, त्यामुळे एक चांगली ठसन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार। पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर होता, परंतु चेंडू थोडासा यॉर्क पद्धतीचा होता आणि डॉट बॉल पाहायला मिळाला। मागच्या मॅच मध्ये करणला एक विकेट मिळाली। या मॅच मध्ये एका मोठ्या संघाच्या अगेन्स्ट चांगली सुरुवात करतोय। पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना नरेश म्हात्रे सर, अरुण पारंगे सर हे 2 रसायनीमधील नामवंत पंच आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। तेजस देवघरे आज स्कोरर म्हणून आमच्या समवेत जोडले गेलेत। खरं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय। वेगवान चेंडू करण पवारचा पाहायला मिळाला, डॉट बॉल आलाय आणि चांगला गोलंदाज आहे करण, यंगस्टर आहे, गेली कित्येक वर्ष चांगली गोलंदाजी आपण या खेळाडूची पाहिली आहे आणि आता चांगली सुरुवात आजिवली संघाच्या अगेन्स्ट। खोलवर टप्प्याचा बॉल, मागच्या मॅच मध्ये याच तौसिफनं धावांचा महापूर या मैदानावरती आणला होता। षटकारांची आतिषबाजी, षटकारांचा पाऊस पाहिला होता, परंतु आता मात्र त्याला संघर्ष करावा लागतोय करण पवारच्या विरोधामध्ये। चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या मोपे संघासाठी आणि स्पेशली करण पवारचं कौतुक करावं लागेल। 2 मोठे बॅटर समोर असताना पॉवर प्ले मध्ये त्यानं हात खुले करण्याची संधी दिली नाहीये। 3 धावा स्कोरबोर्डवरती आहे। तेजस देवघरे अतिशय चांगलं गुणलेखन या स्पर्धेमध्ये त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय। थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू, वाईड बॉलचा इशारा आलाय। निखिल बाबर सर समालोचन क्षेत्रातील माझे आदर्श आणि आज स्वतः ते आपल्या स्टार टेनिस क्रिकेट या वाहिनीचं यूट्यूब लाईव्हचं संपूर्णपणे धुरा सांभाळत असताना आणि या स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना स्टार टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम बाईकच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आली आहे। आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आल्यात त्या 5, बिनबाद 5 अशी स्थिती धावफलकावरती पाहायला मिळते। निखिल बाबर यांचा मगाशी उल्लेख केला, खरं तर समालोचनातील माझे आदर्श, माझा आवडता समालोचक निखिल अलीकडच्या काळामध्ये समालोचनापासून दूर आहेत, परंतु क्रिकेटपासून दूर नाही आहेत। त्यांनी स्वतः चालू केलेलं स्टार टेनिस क्रिकेट हे यूट्यूब चॅनल आणि फार चांगली क्वालिटी, क्लिअरिटी त्यांची आणि त्यांचे बंधू विशाल बाबर यांची पाहायला मिळते आणि सातत्यानं रायगड नव्हे तर अगदी सांगली, कोल्हापूर, सातारा या परिसरामध्ये देखील त्यांचं लाईव्ह क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आपल्याला पाहायला मिळत असतं।
पहिल्या ओव्हरनंतर बिनबाद 5 अशी सावध सुरुवात आहे. संदीप माळीला चांगलं खेळावं लागेल. तौसिफ शेखला मागच्या मॅचचा परफॉर्मन्स आठवावा लागेल. त्या खेळाला कुठेतरी आठवावं लागेल, कारण त्याच्या बॅटमधून आपण एक अर्धशतक पाहिलंय, परंतु आता मात्र थोडासा तो स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. जय भोईर एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये याच गोलंदाजानं मोपे टीमला एक मोमेंटम मिळून दिला होता. त्याच्या हातामध्ये निर्णायक षटक देण्यात आलंय. मुंबई पुणे हायवे एंड कडून तो गोलंदाजीला सज्ज होतोय. फील्ड रेस्ट्रिक्शनचं षटक आता संपलेले आहेत. फील्ड आता मात्र थोडीशी विस्तारलेली पाहायला मिळते. शरीरावरती चेंडू होता, पाठीमागे फ्लाय झाला. लेग बाईटचा इशारा आलाय अरुण पारंगे सरांचा. आणि आतापर्यंत 3 धावा 4 धावा या एक्स्ट्राच्या रूपाने आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळाल्यात. इसांबे संघाचं हे चांगलं आयोजन सातत्यानं दरवर्षी या मैदानावरती इसांबेची टुर्नामेंट होत असते. साहिल, राज बरीच जण आहेत. आता नावं घेणं प्रत्येकाचं शक्य नाही आहे, परंतु काल आम्ही शब्द दिला होता साहिल आणि राजला, परंतु काही वैयक्तिक आणि ऑफिसच्या कारणास्तव आम्ही या ठिकाणी येऊ शकलो नाही. परंतु एक मॅचसाठी का होईना या ठिकाणी आज आलो आहे आणि त्यांचं मनापासून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की ऐन क्षणाला, शेवटच्या क्षणाला आम्ही त्यांना म्हटलं की नाही जमणार. आणि आज समालोचनासाठी पिंट्या पाटील, सबसे कातिल पिंट्या पाटील आणि त्याचबरोबरीनं आमचे नितीनजी शेडगे या ठिकाणी आहेत. त्या दोघांचंही आपण मनपूर्वक स्वागत करूया. फार चांगली आज कॉमेंट्री हिंदीमध्ये पिंट्या पाटील यांची आपल्याला ऐकायला मिळाली आणि त्याचबरोबरीने आमचे नितेशजी शेडगे यांची चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, ज्या वेळेला बॅटरच्या बॉलला बॉल लागत नाही ना निखिल सर, त्यावेळेला मग अशा प्रकारचा प्रेशर क्रिएट होतो. मग आडवा बॅटनं, सरळ बॅटनं वेगवेगळे प्रयोग केले जातात, एक्सपेरिमेंट केले जातात, कारण धावा येणं फार महत्त्वाचं असतं. आणि आता थोडंसं प्रेशरमध्ये पाहायला मिळतोय तो तौसिफ शेख. पाठीमागच्या बाजूला फटका खेचलाय आणि हा मच निडेड चौकार आलाय तौसिफच्या बॅटमधून. 10 धावा धावफलकावरती आल्यात. या अगोदर आपण मागच्याच आठवड्यामध्ये या मैदानावरती स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृतिचषक पाहिला. या स्पर्धेचे आयोजक स्वप्नीलजी खोपकर यांच्याकडून एक पारितोषिक आहे. मोपे संघ ज्या वेळेला गोलंदाजी करेल त्यावेळेला कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तौसिफच्या बॅटमधून एक चौकार आलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 10. फिल्डिंग जर पाहिली, डीप कव्हरला खेळाडू आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेटला एक खेळाडू आणि स्क्वेअर लेगमध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय बाउंड्री लाईनला चिटकून. जयचा हा बॉल शरीरापासून खूप लांबून खेळलाय. गॅप बरीच मोठी आहे. स्क्वेअर कटचा हा फटका आणि दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. लगातारचा दुसरा चौकार आलाय आणि या फटकेबाजीसाठी खरं तर हा बॅटर ओळखला जातो. आपण किती परिपक्व आहोत हे दाखवत असताना सुरुवातीला स्ट्रगल करत होता, परंतु ते दडपण, तो दबाव स्वतःवरती येऊ दिला नाही. एक चौकार जसा त्याच्या बॅटमधून आला ना, त्याचा कॉन्फिडन्स वाढला आणि हा कॉन्फिडन्सनं भरलेला स्क्वेअर कटचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला तौसिफच्या बॅटमधून. बॅट अँड पॅडच्या मधून बॉल आलाय विकेट किपरकडे. डॉट बॉलची सांगता झाली आहे आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 14 अशी स्थिती पाहायला मिळते आजिवली संघाच्या धावफलकावरती. निखिल सर, बरेचसे कॅप्टन ग्रामीण क्रिकेटमध्ये किंवा लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेणं पसंत करतात, परंतु यावेळेला आजिवलीच्या कॅप्टननं बॅटिंग स्वीकारली, एक धाडसी निर्णय घेतला. परंतु आतापर्यंत जो निर्णय सार्थ ठरू शकले नाहीत हे आघाडीचे 2 फलंदाज. परंतु एक जमेची बाजू आहे की आजिवली संघानं एकही विकेट गमावली नाही आहे आणि आता मात्र त्यांना कमबॅक करण्याची संधी असेल. तिसऱ्या षटकाची जबाबदारी निखिल या गोलंदाजाच्या हातामध्ये देण्यात आली आहे. आणि धावांच्या शोधामध्ये आहे तो फलंदाजी करणारा आजिवली संघ. हे षटक फार निर्णायक असेल. 3 षटकांचा हा सामना आहे आणि या अगोदर देखील उल्लेख केला निखिल सर आपण की आघाडीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. ही जमेची बाजू आहे.
या षटकांवरती सारं काही निर्भर असेल आणि मग निखिलच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. सरळ क्षेत्ररक्षक जयच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि हा पहिला धक्का बसतोय आजिवली संघाला. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. लॉंग मध्ये फिल्डिंग करत असताना जय या क्षेत्ररक्षकाकडून पहिला धक्का बसलाय संदीप माळीच्या रूपानं आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल होईल तेजस. 14 धावा धावफलकावरती. एक बॅटर बाद झालाय. 5 चेंडू शिल्लक आहेत. एकाच दुसरा मोठा फटका जर आला तर फायटिंग टोटल निश्चित रूपानं सेट करू शकते. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला ना तर फलंदाजांचा थोपकाणा असलेला संघ 2 घातक असे बॅटर आहेत मोपे संघाकडे आणि मागच्या मॅचमध्ये षटकारांची आतिषबाजी षटकारांचा पाऊस पाहिला. 54 धावांचा टार्गेट सहजरित्या लिलया पेललं. अगदी 14 बॉलमध्ये 54 चेस केल्या. चांगला स्ट्रोक पायावरती होता. पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवरती एक दर्जेदार फटका दाखवत असताना नवीन बॅटर तेजस आणि या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज होती. पायावरती टाकलेला बॉल पिक केलं आणि फार चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मनगडाची ताकद पाहायला मिळाली आणि स्वतःच्या मनगडामध्ये असलेलं स्किल कौशल्य दाखवणारा हा फटका तेजसकडून. आणखीन एक स्ट्रोक यावेळेला शफल होऊन खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे कोणती मिस्टेक करणार नाहीये आणि हा लगातार या ओव्हरमध्ये दुसरा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या आजिवली संघाला. एकूण धावसंख्या आहे ती 18. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या षटकामध्ये खरं तर तौसिफ सारख्या बॅटरला जास्त संधी मिळाली नाहीये. तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच उभा आहे. विजय आता मैदानामध्ये दाखल होतोय आणि स्वप्नीलजी शैलेश मैदानामध्ये दाखल होतोय. शैलेश हा देखील एक सिनियर खेळाडू आहे. बरीच वर्ष क्रिकेट खेळलाय परंतु आता या उर्वरित 3 चेंडूंवरती आपला अनुभव दाखवावा लागणार आहे. एक चांगलं टार्गेट त्याला सेट करावं लागणार आहे. हर्षदसाठी देखील स्वप्नील खोपकर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. स्टार टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. फटका फसलाय हवेत आहे. झेल टिपला जातोय. लगातार हा दुसरा धक्का बसतोय आणि या ओव्हरमध्ये 3 धक्के दिलेत या गोलंदाजानं. खरं तर तौसिफला स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं होतं. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज वारंवार विकेट गमावत आहेत आणि 3 धक्के बसलेत. मदन पवारचं पण कौतुक केलं पाहिजे. अचूक असा चेंडूचा त्यानं वेध घेतला आणि मोठी विकेट मिळाली आहे ती न्यू बॅटरची. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि संघाची धावसंख्या आहे ती 18. विशाल न्यू बॅटर इन ॲट नंबर 5 पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे आणि विकेट हॅट्रिक घेणं खरं तर हे प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं आणि ती स्वप्नपूर्ती निखिल आज करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशालच्या विरोधामध्ये निखिल असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट अंपुलचा फटका अर्षद लांबून आलाय. कमिटमेंट दाखवत असताना चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. 1च धाव मिळते. 19 धावा. शेवटचा बॉल आहे. टार्गेट 26चं असणार टार्गेट 24चं असणार की टार्गेट कमी धावसंख्येचं असणार हे सेट करणारा हा चेंडू असेल. तौसिफकडे सगळ्यांची नजर आहे. या षटकामध्ये त्याला 5 चेंडूंवरती स्ट्राईक मिळाली नाहीये परंतु शेवटचा बॉल खेळण्यासाठी आता तो सज्ज असेल. तौसिफ षटकाराचा आजिवली ब्रँड मैदानामध्ये शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट करणारा षटकार आलाय. या षटकारानं एकूण धावसंख्या झाली आहे 25 आणि 3 ओव्हरमध्ये 26 धावसंख्येचं टार्गेट असेल ते मोपे संघासमोर.
या ठिकाणी आदरणीय राजेंद्रजी खंडागळे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय राजेंद्रजी खंडागळे आपण पुढे यावं. इसांबे संघाच्या वतीनं आपला हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. अंकुश साळुंके यांना विनंती करतोय की आपण हा सन्मान करण्यासाठी पुढे यावं. चला स्पीडअप करा हर्षद लवकर. 18 बॉलमध्ये 26चं टार्गेट आहे. 8.67चा आस्किंग रेट आहे. पहिला षटक पहिला गोलंदाज येतोय तो अभिजित, हर्षद आणि प्रेमजित. हर्षद मागच्या मॅचचा हिरो, ज्याच्या बॅटमधून आपण 5 षटकार मागच्या मॅचमध्ये पाहिले होते. त्याचबरोबरीनं प्रेमजितचे देखील आक्रमक बॅटिंग मागच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. 2 अत्यंत स्फोटक आणि विस्फोटक असे बॅटर. पहिलाच बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय स्टायलिश पद्धतीनं डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षण फार चांगलं होतंय आणि एकच धाव मिळतीये. सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी करावी लागेल आजिवली संघाच्या गोलंदाजांना या मॅचमध्ये टिकून राहण्यासाठी, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मॅच सामना थोडासा खुला आहे, परंतु जर विकेट मिळाल्या सुरुवातीपासूनच डॉट बॉल आले आणि कमी धावसंख्येचं षटक टाकले गेले तर मात्र एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 17 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. अभिजितच्या विरोधामध्ये प्रेमजित असं बॅटल पॉवर प्लेमध्ये. चांगला स्ट्रोक, सरळ बॅटनं ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. पंच लगावला होता खरं तर बॉलवरती, हा पंच दिला आणि या चेंडूवरती मिळाल्या त्या 4 धावा. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ताकद फार चांगली पाहायला मिळाली. टायमिंग देखील प्रॉपर होतं आणि या चेंडूवरती मिळाल्या त्या 4 धावा. 5 धावा पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पॉवर प्लेच्याच पहिल्या षटकामध्ये. यावेळेला खोदून काढलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तेजस कडून थोडीशी चुकी होतीये. नो बॉल. 1+1 अशा 2 धावा. आणि दैव बलवत तर म्हणावं लागेल. नशिबाची साथ आज पूर्णपणे लाभतीये ती फलंदाजी करणाऱ्या मोपे संघाच्या फलंदाजांना. प्रेमजितचं दैव बलवत तर म्हणावं लागेल. त्याच्या राशीमध्ये आज खूप काही चांगलं लिहिलंय. झेल सुटला जातोय आणि एक धाव आली. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. ओव्हरस्टेपिंगचा हा नो बॉल. ओव्हरस्टेपिंग, रिटर्न क्रीज, बरेचसे नो बॉल आणि रिटर्न क्रीजचा हा नो बॉल असेल. रिटर्न क्रीजमध्ये निखिल बऱ्याच वेळेला आपण पाहतो की लाईन कट
म्हणजे तुमचं जर लँडिंग जे आहे जर ते आतमध्ये असेल आणि त्यानंतर तुमचा पायाचा पाठीमागचा भाग जर रिटर्न क्रीजला स्पर्श झाला तर तो नो बॉल धरला जात नाही. परंतु जर तुमच्या लँडिंगच्या वेळेला तुमचा पाय हा रिटर्न क्रीजला लागला आणि नंतर तो आतमध्ये आला तर तो चेंडू नो बॉल दिला जातो. अंपायर्स कॉल बाय अनिल चौधरी या यूट्यूब चॅनलवरती किंवा इंस्टाग्राम पेजवरती या सगळ्या माहिती अनिल चौधरी एक सिनियर अंपायर आपल्या भारतीय क्रिकेटमधील यांच्याकडून हे सगळे एक्सप्लेन केलं जातं. आणि रिटर्न क्रीजचा नो बॉल आमचे पंच नरेश म्हात्रे सरांनी या ठिकाणी दाखवला. एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. नरेश म्हात्रे सर आणि अरुण पारंगे सर म्हणजे एक व्यावसायिक पंच आहेत. फुलटॉस या वेळेला लॉप केलाय, सरळ जातोय जमिनीला, फ्लायटेड स्ट्रोक मिडविकेटला 6 धावांसाठी. आणि या षटकारानं एकूण धावसंख्या होतीये ती 13, बिनबाद 13. अर्धी लढाई जिंकली आहे, आता अर्धी लढाई जिंकायची आहे. आणि या स्पर्धेमध्ये आक्रमक बॅटिंग आपल्याला खरं तर पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांकडून. घातक जोडी आहे, स्फोटक जोडी आहे ती मोपे संघाची. आणि रुपेशजी पवार यांना विनंती करतोय की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. रुपेश पवार इकडे या. स्वयंसेवक चेंडू घरंगळत मिडविकेटला, क्षेत्ररक्षक लांबून आलेत, सिंगल घेतली आहे, डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न प्रेमजीतनं नको म्हटलं आणि एकच धाव या चेंडूवरती येते. 14 धावा धावफलकावरती. 14 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. शांत असं क्रिकेट पाहायला मिळतंय. उद्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक या मैदानावरती पाहायला मिळणार. उद्या सुट्टीचा दिवस आहे, मोठ्या संख्येनं नेहमीच रविवारी या मैदानावरती गर्दी होत असते. मिडविकेटला एकच धाव. चांगलं क्रिकेट. सामना सोपा आहे, सामना खुला आहे, हे दोन्ही बॅटरनं ओळखलंय. आणि आता मात्र सिंगल डबल्स त्यांच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे ती 15. 11 धावांची गरज आहे 13 बॉलमध्ये. हर्षद स्वीप करण्याचा प्रयत्न, पाडल करण्याचा प्रयत्न. सुरुवातीलाच उल्लेख केला होता की मोपे संघाच्या फलंदाजांच्या राशीमध्ये आज खूप काही चांगलं लिहिलंय. बाट कट लागली आणि चेंडू गेला पाठीमागच्या बाजूला. आणखीन एक दर्जेदार चौकार आलाय आणि या 4 धावांनी पहिल्या ओव्हरमध्ये लढाई फिनिश केली. खरं तर असं म्हणायला हरकत नाही. 19 धावा आल्यात आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. मागचा सामना देखील मोपे संघाने एकतर्फी जिंकला होता. या मॅचमध्ये देखील तशीच चिन्ह निर्माण झाली आहेत. परंतु क्रिकेट आहे, कोणत्या क्षणाला काय घडेल याचं भाकीत करणं देखील कठीण आहे. आणि जर एखादी चांगली ओव्हर आली, विकेट आल्या तरी मात्र मॅचमध्ये कमबॅक करू शकते आजिवली टीम. या मैदानाचा रेकॉर्ड आहे निखिल सर की मागच्या स्पर्धेमध्ये 8 बॉलमध्ये 6 धावा तब्बल 2 वेळा या मैदानावरती वाचवल्या गेल्या होत्या. हे देखील आपल्याला विसरून चालणार नाहीये. 12 मध्ये 7 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे. धनराज या गोलंदाजाच्या हातामध्ये. चांगलं षटक हाताळावं लागेल धनराजला आणि एखाद मोठा फटका आला तर सामना फिनिश असेल मोपे संघासाठी. 12 चेंडू 7 धावा, 3.5चा आस्किंग रेट आहे. यानंतर आमचे मित्र पिंट्या पाटील म्हणजे प्रकाश पाटील माझगाव आणि नितेशजी शेडगे कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडले जातील. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगमध्ये पाठवलाय, सामना खुला केलाय. 11 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. आज फार चांगलं समालोचन पिंट्या पाटील यांचं ऐकायला मिळालं. रात्री 12 वाजता साहिल यांनी त्यांना फोन केला आणि एका शब्दावरती सारं काही आपलं काम मॅनेज करून ते या ठिकाणी आले. त्यांचं मनापासून आभार. नितेश शेडगे यांचा देखील मनापासून आभार. आणि हा स्लोअर बॉल लेंथ ओळखू शकला नाहीये, बॉलला रीड करू शकला नाहीये आणि त्यामुळे पूर्णपणे बॅटर बेस्ड झालाय. खरं तर ठरवून खेळण्याचा प्रयत्न निखिल बाबर सर आम्हाला प्रॉम्प्ट करत असताना मुलाचं सहकार्य त्यांचं आमच्या या समालोचन क्षेत्रामध्ये राहिलंय. 1 धाव कंप्लीट केली आहे, दुसरी धाव कंप्लीट होणार कारण हे लेझी क्रिकेट आहे. आता देहबोली देखील दुसरंच काहीतरी बोलू लागली आहे आजिवली संघाच्या खेळाडूंची. 1 धावेची गरज असेल. 9 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. माडप टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की इथे येऊन आपण थांबावं. यानंतर टॉस केला जाईल
आणि वेळेमध्ये सामने सगळे आज कव्हर झालेले आहेत. निखिल, एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. हा विजयी फटका ठरणार का? सेफली लँड आहे आणि धावा मिळाल्या त्या 4 आणि या 4 धावांच्या मदतीनं हा सामना जिंकलाय, फिनिश केलाय मोपे संघानं. पुन्हा एकदा 10 विकेट राखून आणि 8 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. मनापासून अभिनंदन मोपे संघाचं आणि आजिवली संघाचा देखील आभार. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला आणि काही चुकांमुळे हा सामना गमवावा लागला, परंतु पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच, शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेणारा निखिल पाटील ठरलाय या सामन्याचा हिरो. निखिल पवार ठरला या सामन्याचा हिरो आणि राजेंद्र